आफ्टरनून. आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. हा व्लॉग मी भरपूर महिन्यांनी जवळजवळ 5-6 महिन्यांनी करते आहे. कारण की बेबी झाला, बेबीनंतर मग महिना गेला रिकवर मला व्हायला, कारण की तब्येत वगैरे ठीक नव्हती. आणि आता आम्ही आलोत वाल्याच्या गावदेवी मंदिरामध्ये, कारण की आमच्या आईचं नवस होतं की बाबूला घेऊन येईल इथे ओटी भरण्यासाठी आणि पाया पडण्यासाठी. तर आम्ही आलो तिथे आणि तिकडे बघा आता चाललो आतमध्ये. तर चला बघा कसं काय हा मंदिर आहे बघा. आणि बेबीचा आवाज बघा किती आहे बघा. नाही, एक रात्री गाद्या बिद्या नव्हते बसवल्या, नंतर बसवल्या. गाईस तर बघू शकता हा मंदिर आई बोलते एका रात्रीत बांधलाय. आता बघू, माहिती देणार आता इथं कोण नाही जास्त, आम्हाला पण काही जास्त माहीत नाही इथलं. तर चला आता या दुसऱ्या मंदिरात जाऊ. बघा अशी मस्त छान अशी मूर्ती आहे. आवाज कसा घुमतोय. आता इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात पण जाऊया आपण पाया पडायला. शंकराचं मंदिर आहे, भरपूर जुनं मंदिर आहे. तिकडून आहे हा. हे बघा नंदी महाराज, भरपूर जुना मंदिर आहे. कुठे इथे पण एक नंदी महाराजच आहेत ना ते पण. हां, किती साम सुमेरी आहे बघा. आई आणि बाबू तिकडे आहे. तर चला आता आम्ही पाय पडून घेतो. तर बघू शकता अशा प्रकारे इथे 3 मंदिर आहेत. आमचं दर्शन इथलं घेऊन झालंय. आता आम्ही चाललो चिपलाईच्या मंदिरामध्ये, गावदेवीच्या. तिकडे पण पाया पडू, मग पुढे जाऊ. हे बघा ते पण मंदिर आहे, पण पाया पडून घेतो. काय इथे चिपलाईचं जुना घर आहे हो. इथं स्थापना होती पहिले त्या देवीची काय इथल्या. ही आता देवी बसवले ना, जी स्थापना ही आहे. हा घर आहे तिचा. मग तो गावकऱ्यांना पैसे आता जमिनीचे आले, त्याच्यावर वाचा ना, तुम्हाला वाचता येतं ना. देणग्यांची नाव देणग्या देऊन किंवा मंदिर बांधलं हो. बेलापूर. अच्छा, काय चाललंय बघा याचा. झोपलाय. चला आता आम्ही निघलो चिपलाईच्या इथे जायला. तर चला.
कधी प्रगतीच्या लग्नाच्या अगोदर. मी आलो नाही. हां. गाईस तर बघा आता आम्ही आलो चिपलाईच्या इथे. बघा तर चला आता मस्त की पाय वगैरे पडून घेऊ. बघा असं आहे साईडला सगळं आहे. मुंगे. ही पण एकच झाड मग ते एवढं मंदिर बांधलंय पण एकच झाडाचं मग ते आता एक झाड कुठं येईल. एक हात पुलावर चोर आलते ना ते एक हात तोडले. त्या चोरी करायला आलती ना चिपल्यामध्ये तर तिने रस्त्यानं अडवलं ना त्यांना. तर अडवताना तेही हाचा तिचा हात तोडला. तर एक हात नाही तिला चिपल्याचा एकच हात आहे. मग चिपल्या चोरी कुठे होऊन देते ती. गाईज तर आता आम्ही म्हणजे दर्शन वगैरे चिपलाईचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग आईला घरी सोडलं. घरी सोडून थोडा वेळ तिथे बसलो आणि मग आता आम्ही आलो घरी येऊन बघू शकता बाबू पण झोपला आहे. बघू शकता आता बाबू पण झोपला आहे. आता बाबू उठला ना का मग आम्ही जाऊ गावदेवीच्या मंदिरात देवदला. सकाळी नव्हतो गेलो. सकाळी आम्ही डायरेक्ट गेलेलो तिकडे चिपल्याला म्हणजे दुपारी डायरेक्ट आम्ही तिकडे गेलो. तिकडून मग आम्ही गेलो वाजाला त्या देवीचं दर्शन घ्यायला. नंतर मग दर्शन वगैरे घेऊन भरपूर टाईम झाला तर मग बाबू पण रडत होता. मग आम्ही आलो घरी येऊन आता जाऊ आम्ही संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात कारण की आज गावदेवीचा उत्सव पण आहे आणि बाबूला तिथं दर्शन करायला पण घेऊन जायचं आहे. पाया पडायला पण घेऊन जायचं आहे. तर चला आता बघू. हा व्लॉग तर असंच असणार आहे. जास्त काहीच नाही या व्लॉगमध्ये कारण की भरपूर दिवस व्लॉग येत नव्हते तर बघा आज सुरुवात केली. तर चला आता मी डेली तर नाही पण व्लॉग टाकायची सुरुवात करते. तर चला. हा बाबू बघा कसा उठला आहे. गुड मॉर्निंग. चला 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 देवप्पा करायला जायचं आहे ना. तर चला आता याची तयारी वगैरे करते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. सुरुवात होते. पाय वगैरे पडून झाल्यानंतर तिथून आम्ही गेलो राऊंड मारायला गाडीमध्ये. नंतर मग राऊंड वगैरे मारला आणि मग घरी आलो आणि जरा फ्रेश वगैरे होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण की आता आज फर्स्ट टाईम केलं तर चला बाबू पण आता झोपला आहे. तर चला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.